सुटली? अर्धा तास झाला. आणि सकाळी सांगितलेलं लक्षात आहे ना? हो, तर खूप प्रयत्न केला. हरवलेलं प्रगती पुस्तक सापडलंच नाही. शेवटी गोड बोलेबाईंनाच माझं दुःख बघवलं नाही. त्या म्हणाल्या, मी सांगते तुझ्या आईला की तुझ्यासारख्या हुशार गुणवंत मुलांना अकारण त्रास नको. तू हुशार गुणवंत असं त्या म्हणाल्या. हो का? बर, असो. त्या निमित्तानं तुझ्या बाईंशी माझा परिचय तरी होईल आणि तुझ्या प्रगतीचाही आढावा घेता येईल मला. अहो, प्रगतीचा नव्हे, मग अधोगतीचा म्हणा, अधोगतीचा. टिंग टॉंग. आले वाटतं बाई. टिंग टॉंग. छप्या, हा? कोण आहे रे? बाई आल्या बाई. या 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 या. कोण हवंय आपल्याला? अय्या, मला नाही ओळखलं. नाही. नाही. अहो, खरंच नाही बाबा. अहो, मी कोण बोले? बाबा, आई, ह्या आमच्या गोडबोले बाई. अगबाई, हो का? अहो, अशा उभ्या का? या ना, बसा बसा. नको राहू द्या. अहो, बसा हो, बसा. नको राहू द्या हो. ठीक आहे, मग राहा उभ्या. बरं, बसते हा. या ना बाई, या या या. बसा बसा, या या. इथं बसा, इथं. या, या, या. ठीक आहे. अगं बाई आल्यात, पाणी आण. आले आले. बाईला खूप पाणी लागतं. द्या ना बाई, द्या. पाणी नारळावाणी. कुठे नाही. अगं आई, आमच्या बाई म्हणजे स्वच्छतेचा महामेरूच. हो ना, हो ना. बरं, काय म्हणतोय आमच्या बंडूचा अभ्यास? फारच गुणी मुलगा आहे हो तुमचा बंडू. बस बस. अहो, आम्हाला तसं कधी वाटलंच नाही. अहो, कसं वाटेल? त्या दृष्टीने मुलांकडे पाहायला हवं ना आपण. अहो, पण तो सारखा उद्धटासारखं बोलतो घरी. जास्त माझ्याकडे काय येऊ? म्हणजे आपलं मुलांना म्हणते हो मी. जास्त माझ्यात येऊ नका हं. आई वडिलांशी नम्रतेनं वागावं. आम्ही नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करू गोडबोले बाई. जरा दूर हो बंडू. तोंडाचा वास येतोय. पहा, आला ना तुम्हाला प्रत्यय बाई. अहो, अंघोळ न करता शाळेत जातो हा रोज. हा पण हा? अहो, म्हणजे तुम्ही काहीतरी समजावून सांगायला पाहिजे. अहो मी काय बाई आहे? म्हणजे काही नाही हो. तर गोड बोली बाई आहे, गोड बोले. बरं, बसा हा. मी तुम्हाला चहा करून आणते. सॉरी हो बंडीची आई, मी चहा घेत नाही. मग कॉफी? हो, पण चिकन कॉफी. अहो, तेच ऐकलं होतं. पण हे चिकन म्हणजे काय? अय्या, मला माहित नाही वाटतं. अहो कशी माहित असणार? तिथे मिळतच नाही ना ती. आणते आणते. छब्या, असली कॉफी ठेवली तुझ्या बापाने. नसेल तर राहू द्या बंडूची आई. इतकी गरज नाही मला कॉफीची. बरं, काय दिसतंय आमच्या बंडूचा अभ्यास? नापास होईल यावर्षी. काय? म्हणजे तुम्ही लक्ष दिलं नाही तर. बाकी हुशार आहे हो तुमचा बंडू. पण कधी कधी शाळा बुडवतो. तिचं इतकं मनावर घेऊ नका. गुणवंत मुलांना असतात अशा सवयी. वर्गात मुलांची जाम भांडतो. शिक्षकांना उलटून पण बोलतो. पण इतकं मनावर घेऊ नका. या वयात मुलं करतात टार्गेटपणा. काय? हा शाळा बुडवतो? मुलांशी भांडतो, शिक्षकांना उलटून बोलतो. काय रे बंडू? अहो पण माझं ऐका तर खरं. मला तुमच्या बंधूमधला एक गुण फार आवडतो हं. काय सांगता? असा एक गुण आहे त्याच्या अंगी? विनोद, तुझे बाबा फारच विनोदी आहेत
बुवा. हो लहानपणापासूनच विनोदी आहेत ते. कोणाच्या? तुझ्या की माझ्या? माझ्या बंडू, बरं असू द्या हो. हा पण आत्ताच तुम्ही म्हणालात की आमच्या बंडूचा एक गुण तुम्हाला फार आवडतो. तो कोणता? अय्या हा विसरलीच की मी. तुमच्या बंडूला की नाही वेगवेगळे वह्या पुस्तकांचा संग्रह करण्याचा फार छंद आहे हो. काय सांगता? हे तर आम्हाला नवीनच आहे. हो ना, पहा ना. अहो वर्गात कुठल्याही विद्यार्थ्याचं वही पुस्तक पेन हरवून येतच. आपोआप बंडूच्या दप्तरात सापडतात होते. अहो, ह्याला चोरी करणे म्हणतात. आपला आपला दृष्टिकोन. पण मी काय म्हणतो, आपलं मी काय म्हणते, जाऊ द्या हो. या वयात मुलं करतात गंमत. पण मला काय म्हणायचं, मुलांनी वेळात वेळ काढून अभ्यास पण करावा ना. असं झालं असतं तर हा झाला असता नापास. काय? बंडू नापास झालाय? अहो म्हणजे मागच्या घटक चाचणीत हो प्रथम सत्रात उत्तम मार्क पडले हो तुमच्या बंडूला. मला वाटतं माझ्या विषयात की नाही. तुम्ही कोणता विषय शिकवता बाई? हा, इंग्रजी. इंग्रजी? अहो, इंग्रजी म्हणा. हे असं इंग्रज गेले पण त्यांची गुलामगिरी मात्र कायम आहे. मी कधी ही म्हणत नाही ह. त्याऐवजी मी बी म्हणते इंग्रजी. भारीच देशप्रेमी दिसता हो तुम्ही. आहेच मुळी. माझे वडील की नाही स्वातंत्र्यासाठी 3दा फासावर गेले. मला वाटतंय की तुम्ही काहीतरी चुकताय. कशी चुकेल? पहिल्यांदा 1945 ला, दुसऱ्यांदा 1999 ला आणि तिसऱ्यांदा की नाही 2023 ला. पण एकच माणूस 3दा पास कसा जाईल? अहो पासावर म्हणजे तसं पासावर नव्हे हो. अहो पासावर म्हणजे असं पासाच्या तोंडावर चालत गेले होते. भारीच विनोदी दिसता तुम्ही कोण बोलले हो ना, हो ना. अगं ह्याचा तास म्हणजे आमच्या सणाची नुसती चांगलाच असते. कितवा तास असतो यांचा? 7वा. काय? तुमच्या शाळेत वर्ग शिक्षिकेचा तास 7वा असतो? बंडू पण विनोदी. हा, माझा पहिला तास असताना 7वा सांगतोय. वर्गात पण असंच करतो हा. गणिताच्या प्रश्नांना की नाही भूगोलाची उत्तर देतो. अगं वर्ग शिक्षिकाचा पहिला तास असतो. एवढं